स्वागत बुलेटिनची सुरुवात आपण अतिशय धक्कादायक आणि महत्त्वाच्या अशा बातमीने करणार आहोत। मुलाच्या मित्रासोबत असलेल्या अनैतिक संबंधातून मोहिनी वाघ यांनी पती सतीश वाघ यांची हत्या घडवून आणल्याचं उघड झालंय। भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा सतीश वाघ यांची 9 डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली होती। मात्र सतीश वाघ यांची हत्या पैशांसाठी करण्यात आलेल्या अपहरणातून नाही तर अनैतिक संबंधातून झाल्याचं समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिला अटक केली आहे। मोहिनी वाघ यांचं वय सध्या साधारणपणे 48 वर्ष आहे आणि तिचा प्रियकर अक्षय जावळकर हा 32 वर्षांचा आहे। अक्षय जावळकर हा मोहिनी वाघ यांच्या मुलाचा मित्र आहे। मुलाच्याच वयाचा असल्यामुळे अक्षय आणि मोहिनीचे अनैतिक संबंध असतील अशी शंका सुरुवातीला कोणाला आली नव्हती। मात्र सतीश वाघ यांना हे समजताच मोहिनी आणि सतीश तसंच अक्षय यांच्यामध्ये वाद सुरू झाले होते। अनेक वर्ष त्यांच्यातले वाद धुमसत होते आणि त्यातूनच सतीश वाघ यांची हत्या झाल्याचं आता समोर येत आहे। अतिशय धक्कादायक खुलासा झालेला आहे। नाही, आतापर्यंत ह्यातले जे पहिल्या दिवशीची आपल्या तपासात जी माहिती आणि FIR मध्ये जी माहिती आली होती की 4 लोकांनी उचलून गेले, त्या 4ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्याच्यानंतर याच्यातलं जो मूळ कटात ज्यांनी सहभाग प्लॅनिंग केलं होतं त्या अक्षय जवळकरला पण घेतलेलं आहे आणि आता या महिलेला ताब्यात घेतलेला आहे। असे 6 आरोपी अटक झालेत। अजून अतिरिक्त आरोपी निष्पन्नाची शक्यता कमी आहे, तरी पण आम्ही तपास करत आहोत। तर अशा पद्धतीचा अत्यंत धक्कादायक खुलासा सतीश वाघ यांच्या हत्येसंदर्भात झालेला आहे आणि याबद्दल आपण तपशीलवार माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी मंदा